नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 35वा अध्याय घेत आहोत. हा अध्याय जरा मोठा आहे, 340 ओळी आहेत. तर लोकांचा कल कसा असतो, सहसा लोक साधारणतः 25 ते 30 मिनटापर्यंत व्हिडिओ बघतात. 1 तासाचा मोठा व्हिडिओ बघत नाहीत. त्याच्याकरता या अध्यायाचे आपण 2 भाग करीत आहोत. एक भाग आता घेऊन एक भाग उद्या घेऊ. तर गुरुचरित्राचा 35वा अध्याय पहिला भाग आपण सुरू करूयात. तर तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गुरुचरित्राचा 35वा अध्याय आपण सुरू करूयात. गुरुचरित्र अध्याय 35वा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे पर्येसी. रुद्राध्याय विस्तारेसी. दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगा वहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे ऐकताता. अपूर्व असे पुढे कथा. त्याची जाण प्रतिव्रता. श्री गुरु ते विन्वित. कर जोडुनी गुरुसी. विन्वितसे भक्तीसी. आम्हा गती पुढे कैसी. कवने परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी. चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तेशी. स्त्रियाशी मंत्र उपदेशी. पती भक्ती विनेत्याशी. उपदेशाशी देऊ नये. देता उपदेश स्त्रियाशी. विघ्न असे मंत्राशी. पूर्वी शुक्राचार्याशी झाले असे पर्येसा. ऐसे ऐकता गुरुवचन. विन्वितसे कर जोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन. शुक्राचार्य कैसे झाले. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेशी. मनोनी लागली चरणाशी. करुणा वचने करोनिया. श्री गुरु सांगती तेशी. पूर्वकथा है ऐसी. युद्ध देव दैत्याशी. सदैव होत अवधारा. दैत्य सैन्य पडे रणी. शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी. पुनरपी युद्धा पाठवीत. इंद्र वज्रे असुरमारी. शुक्र अमृत जप करी. सवेची येती निशाचरी. देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवशी. इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी. शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपुनिया ईश्वर. नंदीस सांगे उत्तर. तुवा जाओनी वेगवक्त्र. शुक्राचार्य धरोनी आणि. स्वामीचे वचन ऐकोनी. नंदी गेला ठाकोनी. होता शुक्र तपध्यानी. मुखी धरिला नंदीने. नंदी नेत शिवापाशी. अकांत वर्तला दैत्याशी. ईश्वरे प्राशिले शुक्राशी. अगस्ती सिंधूची या परी. ऐसा कित्येक दिवसापरी. होता शुक्र शिवाचे उदरी. निघून गेला मूत्रद्वारी. विसर पडला शिवाशी. पूर्वी होते शुक्र नाव. ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव. पुन्हा संजीवनी जपेतो. इंद्रमणी विचारी. पुरोहिताशी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी. पुन्हा दैत्य जनासी. त्याशी विघ्न करावे एक. तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक. बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्याचे दैव कैसे. शुक्रासारिका गुरु विशेषे. देतो जीवाशी भरवसे. दैत्य येती युद्धासी. तैसा तू नव्हेस आम्हासी. आम्हा ते काय उपेक्षिशी. देव गुरु तू म्हणविशी. बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवाशी. जरी आम्हा कृपा करीशी. शुक्राचार्य काय विशेषी. तुझ समान नव्हे जाणा.
ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्राशी याशी ऐक तू उपायाशी शतकर्णी करावे मंत्राशी. सामर्थ्य राहील शुक्राचे एखादा पाठवावा शुक्रापाशी. विद्यार्थी करून त्वरेशी मंत्र शिकेल भरवशी. विद्यार्थी रूपे करून या आपुला पुत्र कच असे. त्याते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेल आहे कैसी संजीवनी अवधारा. कचाते आणुनी बुद्धी युक्ती सांगतसे बृहस्पती. तुवा जावे शुक्रापती विद्यार्थी रूप धरोनी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवनेपरी मंत्र शिके पुत्र राया. इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊन पितयाचा शुक्रापती गेला कचा. विद्यार्थी रूप धरोनी नमन केले साष्टांगी. उभा राहिला करुणांगी शुक्र पुसतसे वेगी. कवन कोठुनी आलासी बोले आपण द्विजकुमार. तुझी कीर्ती ऐकली थोर विद्याभ्यासीन मनोहर. म्हणून आलो सेवेशी सेवक होईन तुमचे चरणी. आलो इच्छेशी धरुणी तू भक्त वत्सल शिरोमणी. अनाथांचा प्रतिपालक बोलोनी ऐसे कच वचन विनवितसे. कर जोडून शुक्रकन्याजवळ येऊन पितया लागे विनवीत. पित्यासी म्हणे देवयानी विप्र भला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा म्हणे. ऐसी वासना धरुणी पितया ते विनवनी. शिष्य केला कच सगुनी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत दैत्यकुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपट वेशी करुणी. शिकून या विद्येशी जाऊनी शिकविल देवाशी. पुढे होईल आम्हाशी तेने मनी चिंतावले. काळक्रमिता एके दिवशी कच पाठविला समिधासी. दैत्य जाती साह्येसी तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेशी दैत्य मारिले कचाशी. समिधा घेऊनी घराशी दैत्य आपण येत झाले. शुक्राचार्याची कन्या पितयाशी परममान्या. पितयाशी विनवी धन्या. कच कैसा नाही आला. कच आलिया वाचुनी भोजन न करी देवयानी. ऐसे ऐकता निर्वाणी शुक्राचार्य चिंतावला. ज्ञानी पाहे मानसी मृत्यू झाला असे तयासी. मंत्र जपोनी संजीवनीशी त्वरित घरी आणिला. आणिक होता बहु दिवस दैत्य करीती अतिद्वेष. गेला होता वनास पुनरपी तयाशी बधिले. मागुती वाचेल म्हणूनी चूर्ण करीती छेदोनी. दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी. दिवस गेला अस्तमानी पुसतसे देवयानी. कच न दिसे म्हणूनी पितया ते विनविते. कच माझा प्राण सखा न आणीशी जरी खाईन विखा. दावी मज तयाचे मुखा म्हणून प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत तेने शुक्रज्ञाने पाहत. छिन्न भिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. धन्य मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित. देवयानी संतोषत पितयाने आलिंगिली. दैत्यमणी विचार करीती काय केल्या न मरे म्हणती. गुरुकन्येशी याची प्रीती म्हणून गुरु वाचवितो. आता उपाय करू याशी उदयिक येईल एकादशी. मारुनी मिळू पाण्याशी गुरुमुखी पाजावे. ऐशी नुगुती करोनी आली एकादशी दिनी. कचा ते बाहेर नेऊनी मारते जायले दैत्य शिष्य. प्राशन करविती गुरुशी मिळून या मध्यरशी.
स्निग्ध मिळून या बहुवशी शुक्र गुरुशी देते झाले. मागुती पुसे देवे आणि पितया ते विनोनी कचाशी आणि म्हणोनी. रुदन करी आक्रोशे शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी. खेद करी तसे मनी कन्या लोभे करुनिया. विचार करिता सर्व ठाई दिसू लागला आपुले देही. संदेह पडला शुक्राशी पाही कैसे करावे म्हणूनी. कन्येशी म्हणे शुक्र देखा कच न ये आता ऐका माझे उदरी असे निका. कैसा काढू तयाशी याशी काढिता आपणाशी मृत्यू होईल परियेशी. काय अभिलाष असे त्याशी म्हणून कन्येशी पुसतसे. पितया विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी. भार्या त्याची होऊनी दोघे राहू तुझपाशी. हाची व्हावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती. न उठे जरी पुढती तरी प्राण त्यागीन. संदेह पडला शुक्राशी बोधिता झाला कन्येशी. त्यास उठविता आपणाशी मृत्यू होईल अवधारी. कन्या म्हणे पितयाशी सकळा तू वाचविशी. आपुला प्राण जाईल मनसी हे आश्चर्य वाटतसे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी. मज वाचोनी नेणे कोणी माते कोण विठवील. मंत्र सांगू नये कवना षटकर्णी होता जाईल गुना. कशा करिता माझा प्राण जाईल देखा अवधारी. न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरुणी. विनितसे कर जोडणी मंत्र आपणा ते शिकवावा. कचाशी तू सजीव करी तुझे येईल मृत्यू जरी. मी मंत्र जपोनी निर्धारी सजीव करीन तुझ लागी. शुक्र म्हणे कन्याशी मंत्र सांगू नये स्त्रियाशी. दोष असता परियेशी वेदशास्त्र संमत असे. स्त्रियाशी मंत्रपती भक्त जपू नये. मंत्रयुक्त सांगता दोष आम्हा घडती. मंत्र सामर्थ्य जाईल. पितयाशी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी. प्राण जातो म्हणून मूर्छागत पडलो ते. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवणी तिशी आलिंगिती. मंत्र तिशी सांगती संजीवनी अवधारा. आपुल्या पोटी कच्छ होता तोही होय ऐकता. मंत्र झाला षटकर्णता. मग जपला कचा निमित्त शुक्राचे पोटातुनी. कच निघाला फोडूनी मंत्र जपेतो ती देवयानी. पितया ते उठविले 3 वेळा मंत्र जपता. कचे पाठ केला तत्वता. संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणोनी. शुक्राचार्य तिन मुनी कच विनवी कर जोडुनी. माते दैत्य मारिती म्हणून निरोप देवा मज लागी. स्वामीचेनी विद्या शिकलो तुझे कृपेने पूर्ण झालो. देव कार्यार्थ संतोषलो म्हणून चरणी लागला. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला त्या लागोनी. पदर धरी देवयानी पती व्हावे म्हणून या. तू ते मारिले 3 वेळी मी वाचविले त्या काळी. विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे मजलागी. कच म्हणे ऐक बाळे गुरु कन्या भगिनी बोले. तुवा अमुते वाचविले माता होशी निर्धारी. वरिता दोष आपणासी दूषण ठेवतील सर्व ऋषी. भगिनी तू आमची होशी कैसी वरू म्हणे तो. देवयानी कोपुनी शाप दिदला ते क्षणी. व्रता होईल विद्यामानी समस्त विसरे तत्काळी. माझे अंतकरणीची आशा व्रथा केली निराशा. विद्या न ये तुझ लवलेशा म्हणून शाप दिदला. कच म्हणे तियेशी वाया शापिले आम्हाशी. पुरुष वरील तुझशी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी कच गेला निघोनी. संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवन नव्हेची. शुक्राचा संजीवनी मंत्र कामा न ये झाला अपात्र. स्त्रियाशी न सांगावा मंत्र म्हणून श्रीगुरु निरूपिती. स्त्रिया लागी
पती सेवा याची करणे, मंत्र न द्यावा, व्रतोपवास करावा, गुरु पुरुष निरूपाने. सावित्री विनवी श्री गुरुशी, व्रत आचारले बहुपशी, तुझे वाक्यामाशी व्रत एखादे निरूपावे. तुझवरी माझा विश्वास, तुझ वाचोनी नेनू अनिकास, व्रत तुझी अम्मास, व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी, ऐसा निरोप द्यावा मुनी, म्हणूनी लागली चरणी. कृपा करी म्हणून या, श्री गुरु म्हणती तुझ्याशी, सांगेन तुझ व्रत ऐशी, स्थिर होय अहोपणाशी, राज्य पावे तुझा पती. दाम्पत्य विनवी गुरुशी, तुझे वाक्य कारण अम्माशी, जैसा तू निरुपदेशी, तेने रीती राहाटू. जो गुरु वाक्य न करी, तो पडे रो घोरी, तुझे वाक्य अम्मा श्री, म्हणून चरणी लागती. भक्त वत्सल श्री गुरुनाथ सांगता, झाला अतिप्रीत, विस्तारोनी समर्थ, व्रत तिशी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु म्हणती कौतुका, ऐकता ती दंपती निका, अति प्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयासी, सांगेन व्रत इतिहासी, ऋषी पुस्ती सुतासी, व्रत बर्वे निरूपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा, व्रत सांगेन मनोहरा, स्त्रिया अथवा पुरुषा बरा, व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत, निर्विकल्प विख्यात, ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित, सकाळाभिष्टे पाविजे. संसार सागरात विषयातूर अचरत, तेही पूजिता पूर्ण भक्त, त्याशी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसारत विषयातूर अशक्त, जे पूजिती पूर्ण भक्त, त्याशी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैलतीर, ऐसे बोलती वेदशास्त्र, स्वर्गा अधिकार, त्याशी होय पर्येसा. विशेष व्रत असे ऐक, सोमवार व्रतनायक, ईश्वरार्चन करा विवेक, सकाळाभिष्टे पाविजे. नक्तभोजन उपवासी, जितेंद्रिय करा विशेषी, वैदिक तांत्रिक पूजेशी, विधीपूर्वक सकळिक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी, सुवासिनी, कन्याकुमारी, भद्रवीन, विधवा नारी, व्रत करावे अवधारा. याचे पूर्वील आख्यान सांगेन, ऐका ती गहन, ऐकता करी पावन, सकळासही पर्येसा. स्कंद पुराणीची कथा सर्वसाध्यांत ऐका, पूर्वयुगी आर्यावर्तका राजा एक अवधारा, चित्रवर्मा नाम त्याशी, धर्मात्मा राजा पर्येशी. धर्ममार्गे आचरे हर्षी, अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्ये त्याने केली, सकल संपत्ती वाढविली, समस्त पृथ्वी जिंकली, पराक्रमे करून या. सहपत्नी धर्म करीती, पुत्र काम्ये शिवाप्रती, ऐसा किती काळ क्रमिती, कन्या झाली तयाते. अति सुंदर सुलक्षण, पार्वती रूपा समान, तेज फाके सूर्यकिरण, अति लावण्य न वर्णावे. वार्तावया जातकाशी, बोलाविले ज्योतिषी, द्विज मिळाले अपारेशी, वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण नामे, सीमंतिनी जाण, उमेसारखे मांगल्यपण, किंवा दमयंती स्वरूप होय. भागीरथी ऐसी रूपासी, लक्ष्मी सारखी गुणराशी, ज्ञाने देवमता सरसी, जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती, चंद्रासमान मनशांती, 10 सहस्र वर्षे ख्याती, पतीसह राज्य करील. जातक वर्तविले तिशी, राव पावला ती हर्षी, अखिल दाने विप्राशी, देता झाला अवधारा. आस्था राव सवेशी, द्विज एक परेशी, भय न धरिती वाक्याशी, बोलतसे अवधारा. ऐक राया माझे वचन, कन्या लक्षण मी सांगेन,
14वे वर्षी विधवापन होईल येशी जाण पा. ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येऊनी. चिंता वर्तली बहुमनी विप्रवाक्य परिसता. ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निघोनी. तत्क्षण सर्व दुःखाते पाहून तळमळीत ते धवा. ऐसे बालपण कळमिता 7 वर्ष झाली. तत्वता चिंतित होती माता पिता. वऱ्हाड केवी करावे. 14वे वर्षी विधवापन म्हणून बोलिला ब्राह्मण. तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे. कन्या खेळे राजांगणी. सवे सखिया ते घेऊनी. बोलता ऐकिले विप्रवचनी. 14वे वर्षी विधवत्व. ऐसे ऐकुनी वचन कन्या करी तसे चिंतन. वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मास्त्री देखा. याज्ञवल्क्याची या पत्नी मैत्रेयी म्हणोनी. घरी आली देखोनी. चरण धरित ते धवा. भावे साष्टांगे नमुनी. कर संपोट जोडुनी. विनवी करुणा वचनी. माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर होय जेणे. उपाय सांगे मज कारणे. चंचळ असे अंतकरणे. म्हणून चरणी लागली. कन्या विनवी तियेशी. ऐसे व्रत सांग अम्मासी. ब्रह्मा जननी तुसी होसी. व्रत सांग म्हणतसे. ऐकोनी कन्याच्या वचना. बोले मैत्रेयी जाना. शरण रिघावे उमा रमणा. अहेपण स्थिर होय. सोमवार पर्येशी व्रत आचारी नेमेशी. पूजा करावी शिवाशी. उपवास करुनी अवधारा. बर्वे सुस्नात होऊनी. पितांबर नेसोनी. मन स्थिर करुनी. पूजा करावी गौरीहारा. अभिषेके पापक्षय पीठ पूजिता. साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य. सौभाग्य सौख्य पाविजे. सौगंध होय धुपाने. कांती पाविजे दीपदाने. भोग नैवेद्यार्पणे. तांबूलदाने लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित. अष्ट ऐश्वर्य नांदत ईश्वर जप केलिया. हो मे सर्व कोश पूर्ण. समृद्धी होतसे जान. करिता ब्राह्मण भोजन. सर्व देवता तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत कन्ये करी. हो निश्चित भय आलिया त्वरित. भय आलिया दुरित. परिहरिती महाक्लेश. गौरीहर पूजा करिता. समस्त दुरिते जाती. तत्वता ऐकोनी सीमांतिनी. तत्वता अंगीकारले व्रत देखा. सोमवारचे व्रत आचरे सीमांतिनी त्वरित. पिता देखोनी निश्चित. विवाह योग्य म्हणूनी. राजा विचारी मानसी. वऱ्हाड कन्ये करावे कन्येशी. जैसे प्राक्तन असेल तिशी. तैसे घडो म्हणतसे. विचारोनी मंत्र्याशी. पाठविला झाला राष्ट्राशी. दमयंती नळवंशी. इंद्रसेनाचा कुमारक. चंद्रागद वर बरवा. जैसा तेज चंद्रप्रभा. बोलविले विवाह शोभा. कन्या दिधली संतोषे. राजे भूमांडलिक देखा. समस्त आले वऱ्हाडिका. वऱ्हाड झाले अति कौतुका. महोत्साह नाना परी. नाना द्रव्यालंकार. वऱ्हाडिका देई नृपवर. अखिल दाने देकार. विप्रा लागी देता झाला. पाठवणी केली सकळिका. जामात ठेविला कौतुका. कन्या स्नेह अनेका. मनोनी राहविले राजपुत्रा. राजपुत्र श्वशुरग्रही. स्त्रिया प्रीती अतिस्नेही. काळ क्रमिता एके समयी जलक्रीडेशी निघाला. कालिंदी म्हणजे नदीशी. राजपुत्र परियेशी. सर्व दळ समागमेशी. गेला नदीशी विनोदे. राजपुत्र निघे नदीशी. सवे निघाले लोक बहुत विनोदे. असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. अकांत झाला सकळिका. काळा काढा म्हणताती. सर्व सैन्य लोक सकळ
गेले नावे करी प्रबळ प्रबळ उदकी पाहता ती तये वेळी न दिसे कोठे बुडाला. उभय तटी सैन्यातून धावत गेले राजसदना व्यवस्था सांगती संपूर्ण जामात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणाते राजा कन्येशी संभोगीत आपण गेला धावत राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अतिबहू सीमांतनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका शरण रिघालिया देखा मरण कैसे न आले मज. मृत्यू 14 वर्षी जाण म्हणूनी धरिले तुमचे चरण व्रता गेले व्रताचरण सोमवार शिवांचे. तत्व देणे आढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनिळा अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिशी. स्मरण करी श्री गुरुसी याज्ञवल्क्य पत्नीशी सांगितले व्रताम्हाशी सौभाग्य स्थिर म्हणूनिया. तिची या वाक्ये करुणी पूजिली शिवभवानी व्रथा झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी. ऐसे दुःखे प्रलामत सीमांतनी जाय रडत गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेशी. पिता देखोनी नैनी धरावाया गेला धावोनी कन्येते अलुंगिनी दुःख करी अत्यंत. सकळ मंत्री पर्वत सर्व सैन्य दुःख करीत बोलाविले नावे करी त्वरित पहा म्हणती गंगेत गंगा सकळ शोधिती न दिसे कुमार कवने गती. शोक करीतसे सीमंती राजा संभोगी तियेशी राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना कारणे. ऐकोनिया इंद्रसेन दुःख करी अति गहन भार्ये सहित धावून आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळून शोक करीती दारुण हा कुमार म्हणून उरशीर पिटताती. आहा पुत्रा लाता म्हणत राजा गडबडा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगरलोक दुःख करीती. कोठे गेला राजसूत म्हणूनी सीमांतनी रडित खिन्न झाले समस्त माता पितर श्वशुरादी. कोणे स्थानी पती गेले म्हणून सीमांतनी लोळे ललाट हस्ते पिटिले पार नाही शोकासी. सीमांतनी म्हणे पितयाशी प्राण त्याजीन पती सरसी वाचून या संसाराशी वैधव्य कोण भोगील. उसे सकळ द्विजाशी करावे की सहगमनाशी विप्र सांगती रायाशी प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत दहन करावे कन्येसहित न दिसे बुडाला गंगेत केवी सहगमन होईल. आता इसी ऐसे करणे प्रेत सापळे तोवरी राखणे. ऐकोनिया द्विजवचने राजा कन्ये विनवितसे. ऐसे व्याकुळ दुःखे करीती मंत्री पुरोहित म्हणती जे असेल होणार गती ब्रह्मादिका चुकेना. होणार झाली देवकरणी काय कराल दुःख करुणी. ऐसे मंत्री सम्मुखनी राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयंता मंदिरा पावले दुःख करिता. इंद्रसेन अति दुःखिता न विसरे कधी पुत्र शोका. राज्य व्यापार सोडूनी दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्रजी राज्य हिरोनी कपटे घेतले तयाचे. सहभार्या रायाशी ठेविले कारागृहाशी पुत्र शोके बहु त्याशी राज्य भोग चाड नाही. चित्रवर्मा राव देखा कन्या ठेविली ममत्विका. प्राण त्यजू पाहे निका लोक निंदितील म्हणोनी. राव म्हणे कन्येशी पुत्र नाही आमुचे वंशी. कन्या एक तू आम्हाशी पुत्रा परी राहटावे. लोक निंदितील आम्हाशी वैधव्य आले परेशी. वर्ष एक क्रमे आलेशी पुढे आचार करी हो बाळे.
पित्याचे वचन ऐकोनी करी तसे बहुचिंतनी म्हणे देवा शूळ पाणी केवी माते गांजिले ऐसे विचारोनी मानसी व्रत आचारे तत्परेशी सोमवार उपवासाशी ईश्वर पूजा करीतसे. गुरुचरित्राध्याय 35वा आपण पहिला भाग संपवित आहोत. 180 ओव्या आज घेतलेल्या आहेत. राहिलेल्या ओव्या उद्या पुढल्या भागात आपण घेऊयात. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.